आपल्यासोबत चित्राताई आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काल आक्रमक भाषण तुमचं पाहायला मिळालं. कुठंतरी राग आला होता सगळं जे सभागृहात घडत होतं. विषय मी काढलाच नाही. विषय माझ्या सहकारी मनीषाताई कायंदेंनी दिशा सालियनचा विषय काढला आणि मी एकटी नाही बोलले. आहो, सगळ्या सभासदांनी, मला वाटतं जवळपास 4 ते 5 सभासदांनी आपली आपली भूमिका त्याच्यावर मांडली. मी नक्की भूमिका मांडली की बाबा जो SITचा रिपोर्ट होता 2022चा की काहीतरी, तो जाहीर करा आणि लोकांसमोर आणा, ही मी भूमिका मांडली. आणि मग माझ्यानंतरही कोणी बोललं आणि त्याच्यानंतर अनिल परब उभे राहिले आणि त्यांनी पॉइंट आउट करून चित्रा वाघ म्हणून जेव्हा ते बोलले, म्हणून मी त्याला उत्तर दिलं. विषय काय होता आणि त्यांनी तो कुठे नेला. मग ते संजय राठोडवर आले. मग माझा स्पेसिफिक प्रश्न होता की बाबा त्याचा राजीनामा कुणी घेतला, त्याला क्लीन चिट, त्याची क्लीन चिट कुणी दिली, ती उद्धव ठाकरेंनी दिली. मग ते नेते कोणाचे, तुमचे, तुम्ही विचारा. हेच बोलले मी. त्याच्यावरून त्यांनी कांगावा सुरू केला, वाटेल ते बोलायला लागले, माझ्या कॅरेक्टरवर, माझ्या घरावर बोलले. हे कधी होतं? जेव्हा मुद्दे संपतात, विषय काय चाललाय, तुम्ही बोलताय काय, आणि तुम्ही आमच्या घरादारावर येणार, मग बोलू नको. आणि हा फक्त माझ्यासाठी नाही बोलले मी, म्हणजे उत्तर तर मी दिलंच, पण हे सगळ्यांसाठी होतं की अशा पद्धतीने महिलांना हलक्यात घेऊ नका. त्यांची ती बॉडी लँग्वेज, ते ज्या पद्धतीने बोलत होते, तुम्ही बघा तो व्हिडिओ, नीट बघा. अरे कुठल्या पण बाईला त्रास होईल. तुम्ही काय समजता आम्हाला? तुम्ही असाल मोठे, हो हुशार, तुमची हुशारी तुमच्याकडे ठेवा, पण तुम्ही आमच्या घरादारावरती बोलणार, आमच्या कॅरेक्टरवर बोलणार, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मग बोलू नको. म्हणून मी बोलले, आणि जे मी बोलले त्याच्यावर मी ठाम आहे. हम किसी को छेडते नहीं है, किसी ने छेडा तो छोडते भी नहीं है. दुसरीकडे पाहायचं तर माझं काय होतं का? काही संबंध नाही. इनफॅक्ट मला वाटलं की एवढे सगळे त्यांच्याबद्दल, त्या सभागृहात, तसं बाहेर काय मी ऐकलं नाही, पण सभागृहातले एवढा मोठा हुशार माणूस आहे, असं आहे तसं आहे, तर माझं तर भ्रमनिरास झाला. मी तर नवीन मेंबर आहे. मी आल्याच आमच्या घरादारावर, बरं परिषदेत आहेत किती बायका, 4 ते 5 महिला. हो, तुमची दादागिरी नाही चालणार आणि आम्हाला हलक्यात घेऊ नका, हा तो स्ट्रॉंग मेसेज होता. पुन्हा जर नादी लागाल तर पुन्हा आम्ही ठेचून काढू. सुषमा अंधारेंनी देखील कुठेतरी ट्विट केलं आहे आणि त्यावर ते बोलताना दिसत आहेत. मला खरंच कीव वाटली अनिल परबांची, की एवढा प्रगाढ पंडित, पोपट पंडित नेता, एवढा मोठा नेता, तुमच्याकडे बोलायला काय नाही, त्या सटर फटर वटवागळांना पाठवून दिलं फडफडायला. काय बोलतात त्या? बरं ते आज नाही बोलत, त्यांनी काय ट्विट केलं, किती खालच्या दर्जाचं, किती वेळा माझ्या कॅरेक्टरवर बोलणार, किती वेळा बोलणार सांगा ना. त्यांचे तुम्ही सगळे ट्विट काढा माझ्याबद्दलचे, काय काय बोलतात, किती घाणेरड्या पद्धतीने बोलतात. आम्ही काय रस्त्यावर पडलोय का? बरं काल त्यांचा विषयच नव्हता काही. बरं याच्या आधी त्यांचा कधी विषय नव्हता माझ्याकडे. आणि ज्या म्हणून कुठेतरी महिलेचं हेच म्हणायचं आहे की यांची लायकी तेवढीच आहे. मी त्यांना दोष देत नाही, त्यांची लायकीच तेवढी आहे. एक बाई म्हटली की तिच्याबरोबर पुरुष जोडायलाच पाहिजे. मी त्या अनिल परबांना म्हटलं, तुमच्यासारखे 56 मी तंगड्याला बांधून फिरते, ते पुरुषच असायला हवेत का? मी 26 वर्ष या क्षेत्रात आहे. या अनिल परबांसारखी नीच विकृती अशी मी पायाला बांधून फिरते, पण हे समजण्याची त्यांची लायकी नाही आहे. त्यांची हीच लायकी. किती पुरुष, आकडा कमी झाला. अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे बाई म्हणून. तुम्ही काय बोलताय? वहिनी खडसे म्हणायचंय की तुम्ही काय बोलताय तुमची. म्हणून मी म्हटलं की यांची लायकीच नाही. हो, हे पुरुषांचे नंबर मोजण्यामध्ये, कोणाचं कोणाबरोबर नाव लावण्यामध्ये, एवढंच यांच्या डोक्यात आहे. हे त्यांच्या या असल्या स्टेटमेंटवरनं मला आज कळलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी काल त्यांनी ट्विट केलं, मी कधी अशा पद्धतीने त्यांना बोललेली नाही आहे, पण काल त्यांनी सगळ्याच मर्यादा सोडल्या ना. मग मी त्यांना एक ट्विट करून केलं. तो एक कोण माणूस, तो म्हणतो मी यांचा नवरा होतो. त्यांच्या लेकराचं मला वाईट वाटतं, मला दुःखही होतंय बोलताना, पण आईलाच किंमत नाही तर आता आम्ही किती वेळ गप्प बसायचं. तो माणूस म्हणतोय DNA टेस्ट करा, ही मुलगी माझी नाही. हे काय आहे हो? मी कधी बोलले नाही.
पण मी काल ट्विट केलं, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला उठून आम्हाला बोलणार. आम्ही रस्त्यावर पडलोय, आम्हाला कोण नाही. किती बोलणार? याच्या आधी या बोलाय म्हणजे या आत्ता आल्या आहेत, याच्या आधी 1000 लोक बोलून गेले, याच्यानंतरही बोलतील, मला फरक नाही पडत आहे. पण किती वेळा कॅरेक्टरवर बोलणार, किती वेळा आणि किती खालची पातळी, आकडे मोजताय तुम्ही. महिला राजकारणात असल्यावर अशा प्रकारचे आरोप हे मध्ये दिसतात. हां, मला तर अगदी म्हणजे मी तर खूप वर्ष मी हे सहन करत आली आहे. त्यातल्या त्यात जरा बरी कोण असेल तर बिचारीला जगणं कठीण करून टाकतात हो. हे पुरुषांचं क्षेत्र आहे. इथे मंत्री असतील, नेते असतील, त्यांच्याशी महिलांचा संबंध येतोच. मग तुम्ही सगळ्यांच्या नावाच्या पताका लावणार? अशा बिनलायकीचे लोक असतात ना, ते हा असा विचार करतात, त्याच्यावर ते जाऊ शकत नाही. आणि परवा त्यांनी सांगितलं काय, ते शिवसेनेमध्ये मी प्रवेश घ्यायला लडाबडा गोळत होते, हे तर त्यावेळेला फ्रेममध्ये पण नव्हते. मला उद्धवजींनी मिलिंद नार्वेकरकडनं मेसेज पाठवला होता की चित्राताईंना भेटायला बोलवा. मी कधीही उद्धवजींना भेटले नव्हते, मी कधीही मातोश्रीवर गेले नव्हते. पण मिलिंद नार्वेकरांनी मला सांगितलं, मला मिलिंदच घेऊन गेले, मला भेटले उद्धवजी, मी बोलले त्यांच्याशी. त्यांनी मला हेही सांगितलं की चित्राताई तुमच्यासारख्या महिला मला आमच्या पक्षात पाहिजे, तुम्ही या. मी म्हटलं उद्धवजी मला विचार करायला वेळ द्या. आणि याला साक्षीदार मिलिंद आहे बरं का. आदित्य ठाकरे आले त्यानंतर, तेही बसले माझ्यासोबत, तेही खुश झाले की चित्राताई आपण एकत्र चांगलं काम करू, तुम्ही विचार करा. मी म्हटलं आदित्यजी मला थोडा वेळ द्या. त्याच्यानंतर माझी एकच इच्छा होती, बऱ्याच वर्षांपासून होती, कारण माझं मातोश्रीवर जाणं किंवा उद्धवजींना भेटणं किंवा बाळासाहेबांना भेटणं म्हणजे असं काही नव्हतंच काही. पण मला त्यांच्याबद्दल एक असं होतंच, खूप वर्ष माझी इच्छा होती की अरे एकदा तरी ना बाळासाहेबांना भेटावं. नाही भेट झाली तर ते जिथे बसतात त्या खुर्चीचं दर्शन तरी आपण घ्यावं. मग मी उद्धवजींना रिक्वेस्ट पण केली की जिथं बाळासाहेब बसायचे ना, मला तिथे दर्शन घ्यायचं आहे. आणि त्यांनी पण लगेच आदित्य ठाकरेंना सांगितलं ताईंना घेऊन जा. एक लिफ्ट होती, त्या लिफ्टने आम्ही वर गेलो आणि बाहेर पडल्यावर लगेच जिथं बाळासाहेब बसायचे तिथं त्यांचं आसन होतं. मी जाऊन वंदन त्यांना केलं. मला खूप आनंद झाला, म्हणजे माझी मनाची ती एक इच्छा पूर्ण झाली. नंतर मला उद्धवजींनी हेही सांगितलं की तुम्ही एकनाथ शिंदेंबरोबर कोऑर्डिनेट करा. मला मिलिंद एकनाथ शिंदेंकडे पण घेऊन गेले होते. मी त्यांनाही तेच सांगितलं की मला विचार करायला वेळ द्या. आणि याला साक्षीदार आहेत. आता तुमचा कदाचित एकनाथ शिंदेंवरती विश्वास नसेल तर मिलिंद नार्वेकर होते ना, ते तुमच्याच पक्षात आहेत, तुमचे आमदार आहेत. कधीही विचारा तुम्ही त्यांना कधीही विचारा. तुम्ही आदित्य ठाकरेंना विचारा, तुम्ही दस्तूरखुद्द उद्धवजींना विचारा. त्यांनी बोलवलं म्हणून त्यांचा मान राखून मी तिकडे गेले होते. मी त्यांनी बोलवलं म्हणून गेले होते. थोडी माहिती घेऊन मग बोलेल तर जरा जास्त होईल. काही बोलायचं का, वाटेल ते आरोप करायचे का? बरं साक्षीदार लोक पण आहेत, विचारा ना मिलिंद नार्वेकरांना, विचारा आदित्यजींना की बाबा असं झालं होतं की नाही. ही घटना आहे. आज एक बैठक झाली आहे, अध्यक्षांच्या दालनामध्ये ही आपल्याला बैठक होताना पाहायला मिळाली आहे. एकूणच जो काल वाद तुमचा आणि अनिल परबांचा होताना दिसला, त्यावर कुठंतरी सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि अनिल परबांना देखील या बैठकीला बोलवलं होतं असं कळतं आहे. मला याच्याबद्दल कल्पना नाही. मला कुठल्या बैठकीला बोलवलं नव्हतं. मला वाटतं कदाचित आमचे गटनेता आहेत प्रवीणभाऊ दरेकर, त्यांनी मात्र मला नक्की सांगितलं की आज उद्धव ठाकरे आले होते सभागृहात, तेव्हा ते म्हणले ताई तुम्ही काही बोलू नका. तर मला असं वाटतं की कदाचित आमचे गटनेता आणि हे सगळे हे CM साहेबांकडे बसले असतील, बोलले असतील, मला कल्पना नाही, कारण मी त्या बैठकीला नव्हते. पण आमच्या नेत्याने, आमच्या गटनेत्याने, आमच्या प्रवीण भाऊंनी, आमच्या नेत्याने मला ज्या वेळेला सांगितलं की ताई तुम्ही बोलू नका, त्यावेळेला मी बोलणं अपेक्षित नाहीच आहे आणि म्हणून मी शांत बसले. पण नक्की तिथं काय बोलणं झालं किंवा काय, मी त्या मीटिंगचा भाग नसल्यामुळे मला त्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही. थँक्यू. तर हे होतं चित्र ज्यांच्याकडनं एकूणच स्पष्ट करण्यात आलं आहे. जोही वाद आपल्याला होताना पाहायला मिळालेला आहे त्यावर कुठंतरी महिला म्हणून ही सगळी टीका आपल्यावर होताना पाहायला मिळेल आणि त्याला त्यांच्याकडनं उत्तर देण्यात आलं आहे. कॅमेरामॅन अजित शिवतरकरसह अभिषेक ABP माझा मोबाईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.